नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग आहे आपला. मी चाललो आहे ट्रिपवरती. तर ट्रिप कुठे चालली काय नाही तुम्हाला मी पुढं ब्लॉगमध्ये सांगतो. तोपर्यंत मी कंटिन्यू करत राहा ब्लॉग. सो चला. तर मित्रांनो मी आलो आहे कॉलेजपाशी. 4चा टायमिंग होता कॉलेजपाशी या बोललेत, तर अजून तर नाही दिसत कोणी. मित्र यायलेत माझे, तोपर्यंत बसतो मी. 4चा टाईम दिला होता, 4ला बस येते. 4:15 निघायचं इथून. अजून तर कोणी दिसत नाही. बघूया आता काय होतं. मित्र यायलेत. काय म्हणताय? काहीच नाही. घन चर्चा झाली आहे तिथं ते अजून नाश्ता चालू आहे मित्रांनी. एक नंबर नाश्ता आहे. आम्ही सकाळी काहीच खाल्लेलं नाही आहे. 3ला निघाले, काय खायला सगळं बंद होतं. आता हे चालू आहे. या मी चालू आहे. तर मित्रांनो आम्ही आता सिंहगड एक्सप्रेस निघालो आम्ही स्टेशनवरून. चालू झालं मुंबईला. चालू झालं. हो चालू झालं आहे. हे काय हा चालू आहे. सॉरी, बाय मिस्टेक कन्फ्युजन वॉज देअर. कॅमेरा चालू होत आहे. सतीश गायकवाड म्हणला नव्हते. तर येणाऱ्या काळातील आता मुंबईला पोहोचू त्यावेळेस तुम्हाला भेटू. धन्यवाद. The shadows play, the wind hums songs at the break of day, whisper. मित्रांनो नमस्कार. आम्ही आता इथं दादरला पोहोचलो आहोत आम्ही. आणि सबस्क्रायबर झालेले आहेत. ते आम्ही आज तुम्हाला 2 मित्रांनो आता पोहोचले आम्ही. खूप आता आम्ही दादर स्टेशनच्या बाहेर आहे. आता कॅबची वाट बघत थांबलो आम्ही. इथून मग कॅब नाही जाणार आहे, टॅक्सी जाणार आहे. पोहोचले बांद्रा स्टेशनवर. खूप हाल आहे. गरमी एवढी गरमी आहे का नाही काय सांगताच येत नाही. एवढी गरमी आहे बघा. खूप हाल आहे. आता ट्रेनचं पुढं काय माहिती नाही. बघतो तुम्हाला सांगतो. कुठं जायचं रे? माझा एकच उद्देश आहे तुम्हाला बोलण्याचा, विजय भाऊ. ओके. आता चाललो आम्ही स्टेशनवरती. जीवनात संघर्ष झाला पाहिजे आणि संघर्षाशिवाय पर्याय नाही. पुण्यावरून दादरला आलो. दादरवरून बांद्र्याला आलो. आता बांद्र्यावरून दिल्लीला जायचं. दिल्लीवरून चंदीगड. नाही आता नाही. आता ट्रेन आल्यानंतर तुम्हाला दाखवतो. बाकी आता खूप जमले मी. आमचा एकतर्फा बॅग घेऊन चाललेला आहे आशिष भालेराव. हे बघा, एकतर्फा वजन घेऊन चाललाय. जमले खूप मित्रांनो. आणि हा विजय मित्र चाललेला आहे मनालीला. विजय, तरी तुझं काय म्हणणं आहे मित्रा? आपण मनालीला चाललेलो आहे. मी खूप आता इथं बांद्रा स्टेशन आलो. बघा मित्रांनो बॅग. जमलं मित्रांनो. आता चला मी स्टेशन. आणि हा विशाल बेडूक आहे. ते बेडूक यांचे पूर्वज होते. ते बारकी बेडका नंतर झाली.
बघा मित्रांनो, तर मित्रांनो आम्ही स्टेशनला आलो आहे, ट्रेन पण आलेली आहे. आलोय आता बँड्राला आहे. बँड्रावरून निघतोय आता मित्रांनो. तरी काही चित्रला गरमी खूप आहे. आता आम्ही रेल्वेमध्ये चाललो आहे. आता ही थेट इथून चालली कोणती रे एक्सप्रेस? कोकण एक्सप्रेस. गरीबरथ एक्सप्रेस आहे ही. इथून डायरेक्ट दिल्लीला जाते. हे बघा माझे मित्र आहेत सोबत, बॅग बेग आहे सगळे ओके. आता ट्रेनमध्ये जातो, तुम्हाला बाकीचं दाखवता आहे. तर मित्रांनो आता सीट भेटते आम्हाला फायनली. अरे सीट भेटलेली आहे. चाललो आहे आम्ही. आता पण एसी चालू होते, आता एसी सगळे बंद डोक्याला ताण काय गोष्टी ॲडजस्ट करायला पाहिजे. सीट भेटली आता, एसी चालू केली, आता जातो मला. काय म्हणताय संदेश? Neon hums like a आम्ही आलो आहे अहमदाबादच्या पुढं. आता आम्हाला तर आमचं जेवण झालं. एवढा वेळ झाला आम्हाला. मला कसे तो तरी जागा नाही भेटली, थांबून इथं. जेवण पद्धतशीर झालंय. ब्लॉग या आपल्या जागेवर. मित्रांनो आम्ही अहमदाबादच्या पुढं आलो आहे ना. आता किती वाजले? 8 वाजले. Riding low and slow, this vibe never fades. Palm trees dancing in. मित्रांनो आम्ही फायनली दिल्लीला पोहोचलेलो आहे. आता आलोय आम्ही. किती वाजले रे? 11 काहीतरी वाजले. 11:25. 11:25 टाईम झाला. आता इथून जायचं चंदीगडला. तर आत्ताचा ब्लॉग मी इथे एंड करत आहे. नेक्स्ट ब्लॉग टाकतो आता नंतर. तुम्ही बघा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय.